स्टुडंट्स, आय एम अमृता कुलकर्णी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 7 चा पुढचा चॅप्टर पाहणार आहोत, कंपेअरिंग क्वांटिटीज। आता बेसिक कन्सेप्टच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे। या चॅप्टर मध्ये आपण पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस अशा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकतो। या ज्या कन्सेप्ट आहेत या तुम्हाला पुढच्या सगळ्या स्टँडर्ड मध्ये, त्याच्यानंतर पुढे जाऊन तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही जर ॲप्टिट्यूड किंवा इतर कुठल्या एंट्रन्स एक्झाम किंवा जॉब साठी सुद्धा जेव्हा पहिली स्टेज ही ॲप्टिट्यूड असते, या एक्झाम्स जेव्हा देतात तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस या कन्सेप्ट अत्यंत आवश्यक असतात। त्याच्यामुळे आणि या पर्सेंटेज, प्रॉफिट लॉसच्या प्रॉब्लेम्सचे जे बेसिक्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले जे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल्स अत्यंत केअरफुली सोडवा, व्यवस्थित समजून घ्या। तुम्हाला कोणतीही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। तुमची जी डिफिकल्टी आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करेल। संपूर्ण व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये दिलेले जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सोडवा आणि तुम्हाला कोणतीही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। आपण सुरुवात करूयात कंपेअरिंग क्वांटिटीज। इफ यू वुड लाइक टू वॉच दिस व्हिडिओ इन इंग्लिश, देन द सेम व्हिडिओ इज अवेलेबल इन इंग्लिश लँग्वेज ऑन आवर इंग्लिश चॅनल, दॅट इज अमृताज ब्लिंक इंग्लिश। चला तर आपण सुरुवात करूयात कंपेअरिंग क्वांटिटीज। कंपेअरिंग क्वांटिटीज मध्ये सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे पर्सेंटेज। आता व्हॉट डू यू मीन बाय पर्सेंटेज? पर्सेंटेज इज रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बल, दॅट मीन्स हंड्रेड्स टू। आता आपण फ्रॅक्शन्स मध्ये 1/10 ऑफ द नंबर, 1/100th ऑफ द नंबर, 1/1000th ऑफ द नंबर ही कन्सेप्ट पाहिली होती। तर 1/10 म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचे जर आपण 10 भाग केले तर त्याच्यापैकी एक भाग। तसंच 1/100th म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचे समजा आपण 100 भाग केले तर त्या 100पैकी आपण एक भाग कन्सिडर करतोय, की म्हणजे जर 1% मी जर म्हटलं तर 100पैकी एक भाग। जर मी 50% म्हणत असेल तर 100पैकी 50 भाग। जर मी 100% म्हणत असेल तर 100पैकी सगळे 100 भाग। म्हणजे आपण जर म्हटलं की एखाद्या मुलाला एखाद्या परीक्षेमध्ये 100% मार्क मिळाले म्हणजे काय तर त्याला 100पैकी 100 मार्क मिळालेले आहेत। किंवा आपण एक म्हटलं की एखाद्या मुलाला 40% मार्क मिळालेत म्हणजे काय की जर त्याला टोटल मार्क जर त्या पेपरचे 100 असतील तर त्याला किती मिळाले? 40% मिळालेले आहेत। दॅट मीन्स 1% means 1 out of 100 or 1/100, and it can be written as 1% or 1/100 or 0.01। म्हणजे पर्सेंटेज नोटेशन जर आपण पाहिलं तर 1% आपण कसं लिहितो? 1 आणि %। किंवा यालाच फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100 पैकी 1 म्हणजे न्यूमरेटरला असेल 1 आणि डिनॉमिनेटरला असेल 100। आणि 1/100 लाच डेसिमल मध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर आपल्याला मिळेल 1.01। आता आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करूयात। रीना मेड अ टेबल टॉप ऑफ 100 डिफरेंट कलर्ड टाइल्स। शी काउंटेड येलो, ग्रीन, red and blue tiles separately and fill the table below. Can you help her complete the table? Color, number of tiles, rate per 100, fraction, written as and read as. Let's say yellow, number of tiles 14, rate per 100 is 14, fraction 14/100, written as 14%, read as 14%. आता इथे काय आहे की सपोज देर आर 100 टाइल्स आहेत। या प्रत्येक टाइलचा वेगळा वेगळा कलर आहे, येलो, ग्रीन, रेड आणि ब्लू। आता रीनानं काय केलंय की या ज्या टाइल्स आहेत त्या कलर वाईज तिने काउंट केल्यात। येलो कलरच्या किती आहेत, ग्रीन कलरच्या किती आहेत, रेड किती आहेत आणि ब्लू किती आहेत। आणि मग तिला काय करायचं आहे की किती पर्सेंटेज कुठल्या टाइल्स आहेत याचा एक टेबल तयार करायचा आहे। सो फॉर एक्झाम्पल येलो टाइल्स किती आहेत? 14, म्हणजे येलो नंबर ऑफ स्लाइड्स 14। मग हेच आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार? टोटल आहेत 100, 100 पैकी 14 आहेत येलो म्हणून 14/100 आणि 14/100 हेच आपल्याला पर्सेंटेज मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? 14%। तर त्याचप्रमाणे ग्रीन टाइल्स किती आहेत? ग्रीन टाइल्स आहेत 26, म्हणजे फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये 100 पैकी किती आहेत? 26। सो 26/100 म्हणजेच 26%।
रेड किती आहेत? रेड आहे 35. सो 35 अपॉन 100 म्हणजेच 35% आर रेड. आणि नंतर आहेत ब्लू. ब्लू किती आहेत? 25% म्हणजेच 25 स्लाइड टाइल्स आहेत. सो 100 पैकी 25 याचाच अर्थ 25% आर ब्लू. आता आपण जर यांची टोटल केली नंबर ऑफ टाइल्सची तर 14 प्लस 26 प्लस 25 ही जर आपण टोटल केली तर 14 प्लस 26 प्लस 35 प्लस 25 आपल्याला किती मिळेल? 100. म्हणजे आणि त्याचप्रमाणे इथे जर आपण यांची टोटल केली तर 14 प्लस 26 प्लस 35 प्लस 25 इज 100%. म्हणजे आपण सगळ्या टाइल्स ज्या आहेत त्या काउंट केलेल्या आहेत. Find the percentage of children of different heights for the following data. Now some data is given, that is height of children, and for that particular height how many children are there. So let's say 110 centimeter, 22 children are there. 120 centimeter, 25 children are there. 128 centimeter, 32 children are there, and 130 centimeter, 21 children are there. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू? सगळे जे चिल्ड्रन आहेत त्यांची टोटल फाइंड आउट करू. 22 plus 25 plus 32 plus 21 which is equal to 100. आणि नंतर आपण त्याचे फ्रॅक्शन्स फाइंड आउट करू. आता 110 सेंटीमीटरचे किती चिल्ड्रन आहेत? 22. म्हणजे ते आपण कसं लिहिणार? 22 अपॉन 100 दॅट इज 22%. 120 सेंटीमीटरचे किती आहेत? 25. 100 पैकी 25 म्हणून 25 अपॉन 100 म्हणजेच 25%. 128 सेंटीमीटरचे किती आहेत? 32. 32 अपॉन 100 म्हणजेच 32%. 130 सेंटीमीटरचे किती आहेत? 21. सो 21 अपॉन 100 म्हणजेच 21%. आणि टोटल तर आहे 100 म्हणजे 100%. A shop has the following number of shoe pairs of different size. Size 2 20, size 3 30, size 4 28, size 5 14, size 6 8. Write this information in tabular form as done earlier and find the percentage of each shoe size available in the shop. Equal to 30%. आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे? एखाद्या शॉप मध्ये किती शूजच्या पेअर्स अवेलेबल आहेत त्याचा डेटा आपल्याला दिलेला आहे. लेट्स से त्या शॉप मध्ये साइज 2 च्या 20 पेअर्स अवेलेबल आहेत, साइज 3 च्या 30 पेअर्स अवेलेबल आहेत अँड सो ऑन. आणि आपल्याला तो डेटा पर्सेंटेज फॉर्म मध्ये लिहायचा आहे. मग सगळ्यात पहिले आपण काय करूयात? टोटल किती पेअर्स अवेलेबल आहेत ते काउंट करूयात. म्हणजे दिस 20 प्लस 30 प्लस 28 प्लस 14 प्लस 8 इज इक्वल टू 100. आणि मग आपल्याला त्याचे फ्रॅक्शन्स काढायचे. सो लेट्स से साइज 2 साठी किती पेअर्स अवेलेबल आहेत? 20. मग 20 अपॉन 100 म्हणजेच किती होईल? 20% होईल. साइज 3 साठी किती पेअर्स अवेलेबल आहेत? 30. सो 30 अपॉन 100 म्हणजेच किती? 30% पेअर्स अवेलेबल आहेत. साइज 4 साठी किती आहेत? 28. 28 अपॉन 100 म्हणजेच 28% पेअर्स साइज 4 साठी अवेलेबल आहेत. साइज 5 साठी किती आहेत? 14. सो 100 पैकी 14 म्हणजेच 14% पेअर्स साइज 5 साठी अवेलेबल आहेत. साइज 6 साठी किती आहेत? 8 पेअर्स अवेलेबल आहेत. सो 8 अपॉन 100 म्हणजेच 8% पेअर्स अवेलेबल आहेत. आणि आपण यांची टोटल काउंट करू शकतो. दॅट इज 20 प्लस 30 प्लस 28 प्लस 14 प्लस 8% इज इक्वल टू 100%. पुढचं एक्झाम्पल पाहूया. नाव आतापर्यंत आपण पर्सेंटेज फाइंड आउट केलं. जिथे टोटल जी होती ती टोटल होती 100. त्याच्यामुळे सिम्पली आपल्याला न्यूमरेटर फक्त पुट करायचा होता आणि लगेच पर्सेंटेज मिळालं. बट लेट्स से सपोज जर ही जी टोटल आहे म्हणजे मगाच्या एक्झाम्पल मध्ये जसं टोटल इन्व्हेंटरी 100 होती. सो 100 पैकी 20, 100 पैकी 30 म्हणजे 20 अपॉन 100, 30 अपॉन 100 असं करून आपल्याला इमिडिएटली पर्सेंटेज मिळालं. बट सपोज जर हीच टोटल 100 नसेल तर मग काय करायचं ते आपण पाहूयात. You have a necklace with 20 beads in 2 colors, color red and color blue. So let's say number of beads 8 and number of beads of red color are 8 and number of beads of blue color are 12. आता आपल्याकडे रेड कलरच्या बीड्स आहेत 8 आणि ब्लू कलरच्या बीड्स आहेत 12.
सगळ्यात पहिले आपण काय करू, ह्या 8 आणि 12 यांची आपण टोटल बीट्स फाइंड आउट करू. 8 प्लस 12 किती होतात, 20. म्हणजे आपल्याकडे आहे टोटल बीट्स 20, त्याच्यापैकी 8 आहेत रेड आणि 12 आहेत ब्लू. नाव फ्रॅक्शन मध्ये जर ते कन्वर्ट करायचं असेल तर आपण फ्रॅक्शन कसा लिहिणार, रेड बीट साठीचा 8/20. आता आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनची कन्सेप्ट मागे शिकलो होतो की कोणत्याही फ्रॅक्शनला सेम नंबरनी जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये ठेवून मल्टिप्लाय केलं, म्हणजे सेम नंबरने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला जो फ्रॅक्शन मिळतो तो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. मग आता इथे आपल्याला काय करायचंय, ह्या डिनॉमिनेटरला 100 मध्ये कन्वर्ट करायचंय. मग आपण अगदी सिम्पली काय करू की 100/100 न मल्टिप्लाय करूयात, म्हणजे 8/20 इंटू 100/100. आता हे मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करू, हा 100 वी विल कीप इट ॲज इट इज. म्हणजे हा 100 आपल्याला सिम्प्लिफाय करायचा नाहीये, पण बाकी लेट्स से 21 जा 20 आणि 25 जा 100. 8 इंटू 5 इज 40 आणि मग 40/100 आपल्याला मिळेल 40%. त्याचप्रमाणे आता दुसरा आहे 12. ब्लू कलरच्या किती बीट्स आहेत, 12. सो 12/20. आता इथेही आपण काय करू, 100/100 न मल्टिप्लाय करू. इथेही हा 100 आपण तसाच ठेवणार. 21 जा 20, 25 जा 100, 12 इंटू 5 इज इक्वल टू 60. सो 60/100 इज इक्वल टू 60%. म्हणजे आपण म्हणू शकतो की रेड बीट्स किती आहेत, 40% आणि ब्लू बीट्स किती आहेत, 60%. आता नेक्स्ट आहे कन्वर्टिंग फ्रॅक्शनल नंबर्स टू पर्सेंटेज. तर आधी आपण काय केलं होतं, कन्वर्टिंग नंबर्सला आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं होतं. आता आपण फ्रॅक्शनल नंबर्सला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू. नाव टिल नाव वी हॅव कन्वर्टेड नंबर्स टू पर्सेंटेज. नाव वी विल ट्राय टू कन्वर्ट फ्रॅक्शनल नंबर्स टू पर्सेंटेज. So let's say you have to write 1/3 as a percent. 1/3 हा जो फ्रॅक्शन आहे याला आपल्याला काय करायचंय, पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचंय. मग आपण मगाचीच मेथड घेऊया की आपण काय करतो, 100/100 न त्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करतो. 1/3 इंटू 100/100 म्हणजे आपल्याला किती मिळालं, 1/3 इंटू 100%. आता या 3 न आपण कशाला मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो का, नाही. 100/100 ला 3 न पूर्ण भाग जात नाही, म्हणून आपण तसंच ठेवूयात 100/3%. राईट, 1/3 ॲज अ पर्सेंट. आणि हेच आपल्याला पुढे डेसिमल मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला ते पुढे मिळेल 33.33%. आणि हेच आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो 33 1/3% किंवा डेसिमल मध्ये 33.33%. Out of 25 children in the class, 15 are girls. What is the percentage of girls? Total students किती आहेत? Total students आहेत 25, म्हणजे ते जातील डिनॉमिनेटरला. आणि गर्ल्स किती आहेत? गर्ल्स आहेत 15, म्हणजे 15 आणि गर्ल्स किती आहेत? 15. सो 15/25. द 15/25 ला आपल्याला 100% नी मल्टिप्लाय करायचं आहे. नाव 25 1 जा 25, 25 4 जा 100. And 15 into 4 is equal to 60%. So we can say that girls are 60%. There are 60% girls in the class. Convert 5/4 into percent. Now 5/4 into 100%. 4 1s are 4. 25. 25 into 5 is 125%. So 5/4 is equal to 125%. Now converting decimal to percentage.
In previous case we have converted fractions to percentage. Now here we'll convert decimal to percentage. या आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण काय केलं, फ्रॅक्शन्सला आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं. आता आपण डेसिमल्सला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू. कन्वर्ट द गिवन डेसिमल टू पर्सेंटेज, दॅट इज 0.75. 0.75 ला आपल्याला काय करायचंय, पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणून आपण काय करू, 0.75 इंटू 100%. आता 0.75 हेच आपल्याला जर फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल तर 0.75 फ्रॅक्शन मध्ये किती होईल, 75/100 इंटू 100%. 100 कॅन्सल आणि आपल्याला राहील 75 आणि पर्सेंटेज साइन म्हणजे 75%. याचाच अर्थ 0.75 हे पर्सेंटेज मध्ये किती होईल, 75%. कन्वर्ट द गिवन डेसिमल टू पर्सेंट, 0.09. आता मगाशी जसं केलं तसंच 0.09 इंटू 100%. 0.09 म्हणजे किती, 9/100 इंटू 100%. मग हे 100 होतील कॅन्सल आणि 9%. Convert the given decimal to percent, 0.2. Now 0.2 into 100%. 0.2 is equal to 2/10 into 100%. So this 0 cancel. Now 2 into 10 is 20%. Hence 0.2 is equal to 20%. 0.2 is equal to 0.2 into 100%. आता 0.2 म्हणजे किती, 2/10. 2/10 into 100%. 0 कॅन्सल म्हणजे 2 into 10 is equal to 20%. म्हणून पर्सेंटेज मध्ये 0.2 किती होईल, 20%. Convert 12/16 into percent. Now 12/16. आता 12/16 हा काय आहे, हा आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शनला आपल्याला 100% मध्ये कन्वर्ट करायचंय. सो आपण याला 100% नी मल्टिप्लाय करूयात. 12/16 इंटू 100%. आता 4 3 जा 12, 4 4 जा 16 आणि त्याच्यानंतर 4 1 जा 4, 4 25 जा 100. 25 इंटू 3 is 75. म्हणून 12/16 is equal to 75%. Convert the given decimal to percent, 3.5. 3.5%. The 3.5 आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणून 3.5 इंटू 100%. 3.5 म्हणजे किती, 35/10. 35/10 इंटू 100%. 0 कॅन्सल. 35 इंटू 10 is equal to 350%. Convert 49/50 into percent. 49/50. 49/50 into 100%. 50 1 is 50. 52 is 100. 49 into 2 is 98%. Final answer 98%. Convert 2/2 into percent. Now 2/2 into 100%. 2 1s are 2. 50. 50 into 2, 100%. So 2/2 is equal to 100%. आता ऍक्च्युली 2/2 म्हणजेच हे किती झाले, 1 झाले. आता 1 ला आपल्याला 100% मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे 1 into 100%. याचाच अर्थ किती,
100%. म्हणजे याच्याच ऐवजी 2/2 ऐवजी समजा 5/5 असलं असतं किंवा 10/10 असलं असतं तरी आपलं आन्सर किती आलं असतं 100%. Convert the given decimal into percent 0.05. Now 0.05 into 100%. 0.05 is 5/100 into 100%. Now this 100 cancel, so 5%. 0.05 is equal to 5%. Out of 32 students, 8 are absent. What is the percentage? आता टोटल स्टुडंट्स किती आहेत 32, त्याच्यापैकी ॲबसेंट किती आहेत 8. म्हणजे ॲबसेंट स्टुडंट फ्रॅक्शन्स मध्ये किती होतील 8/32. अँड नाव वी नीड टू कन्वर्ट दिस इनटू फ्रॅक्शन. आणि आता आपल्याला हे फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हेन्स 8/32 इनटू 100%. 8 1s are 8, 8 4s are 32, 4 1s are 4, and this is 25. So 25%. That is 25% student are absent. म्हणजेच 25% student आहेत absent. Hence 25% students are absent in the class. There are 25 radios. 16 of them are out of order. What percentage of radios are out of order? Out of 25, 16 are out of order. So out of order in terms of fractions is 16/25. आता 25 टोटल रेडिओज आहेत, त्याच्यापैकी 16 आउट ऑफ ऑर्डर आहेत. म्हणजे फ्रॅक्शन्स मध्ये किती असतील आउट ऑफ ऑर्डर 16/25. सो 16/25 into 100%. 25 1s are 25, 25 4s are 100, 16 4s are 64. So 64% radios are out of order. 64% radios out of order आहे. 64% radios are not working. A shop has 500 items, out of which 5% are defective. What percent are defective? टोटल आहेत 500, त्याच्यापैकी 5 डिफेक्टिव्ह आहेत. म्हणजे इन टर्म्स ऑफ फ्रॅक्शन्स डिफेक्टिव्ह आयटम किती आहेत 5/500. मग यालाच आपल्याला फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट यालाच आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं. सो 5/500 into 100. नाव 100 1s are 100, 105, 5 cancel. So we just have 500 पैकी 5, 100 पैकी 1, म्हणजे 1% आयटम्स काय डिफेक्टिव्ह आहेत. आणि हेच मग वर्किंग किती असले असते 100 - 1, दॅट इज 99% आयटम्स वर्किंग आहेत. There are 120 voters, 90 of them voted yes. What percent voted yes? Again, very simple. Total is in the form of denominator and the actual value is in the form of numerator. अगदी सिंपल. आपण टोटल लिहिणार डिनॉमिनेटर मध्ये आणि जी ऑप्टेन किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे ती लिहिणार न्यूमरेटर मध्ये. टोटल वोटर्स 120, that's in the denominator. 90% voted yes, so yes upon total, that is 90/120. And now 90/120 into 100%. 0 0 cancel. Let's say 4 3s are 12. This is 25. 3 1s are 3. This is 3. Now 25 into 3 is 75%. So 75% voters voted yes. 75% voters ने yes असं vote केलंय. 75% voters voted yes.
आय होप तुम्हाला समजलाय फंडा काय आहे. कोणत्याही फ्रॅक्शनला किंवा कोणत्याही नंबरला जेव्हा आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असतं तेव्हा आपण सिम्पली काय करतो 100% नी मल्टिप्लाय करतो आणि मग फ्रॅक्शन्सची मल्टिप्लिकेशन जे आपल्याला बेस्ट फ्रॅक्शन सिम्पलेस्ट फ्रॅक्शन मधलं फायनल आन्सर मिळेल दॅट इज आवर पर्सेंटेज नंबर. नाव converting percentage to fractions or decimal. Now we'll do the reverse operation. We will convert the given percentage into fractions or decimal. आता आपण रिव्हर्स ऑपरेशन करूया की पर्सेंटेज दिलेलं असेल तर त्याला फ्रॅक्शन्स किंवा डेसिमल मध्ये आपण कन्वर्ट करूया. आता इथे एक चार्ट दिलेला आहे. सपोज 1%. 1% म्हणजे काय 1/100. 1/100 म्हणजे 0.01. 10%. 10% म्हणजे काय 10/100 म्हणजे 0.1. 25% चा अर्थ काय होईल 25/100 म्हणजे 0.25. 50% चा अर्थ काय होईल 50/100 म्हणजे 0.5. लेट्स से 90% असेल तर 90% चा अर्थ काय होईल 90/100 म्हणजे 0.9. 125% चा अर्थ काय होईल 125/100 म्हणजे 1.25. 250% चा अर्थ काय होईल 25/100 म्हणजे 2.5. हा जो चार्ट आहे आय सजेस्ट यू टू ऑलमोस्ट लर्न दिस चार्ट की हे पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचंय. आता आपण एक क्विकली रिवाइज करूया. स्क्रीनवर मी काही क्वेश्चन्स देते 1 मिनिटामध्ये तुम्ही हे क्वेश्चन्स सॉल्व करा. 35% प्लस डॅश पर्सेंट इज इक्वल टू 100%. 64% प्लस 20% प्लस डॅश पर्सेंट इज इक्वल टू 100%. 45% is equal to 100% minus dash percent. 70% is equal to dash percent minus 30%. %35% plus dash percent is equal to 100%. So 100 minus 35 is equal to 65%. 35% plus 65% is equal to 100%. 64% plus 20% plus dash percent is equal to 100%. Now 64 plus 20 is equal to 84%. So 84% plus dash is equal to 100. So dash answer is 100 minus 84, that is 16%. Now 45% is 100 minus dash. So 100 minus 45 is equal to 55%. Hence we can say 45% is equal to 100 minus 55%. Now 70% is equal to dash minus 30. So answer is 70 plus 30, that is 100%. So we can say 100%. आय होप तुमचे सगळ्यांचे हे चारही आन्सर बरोबर आले असतील. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. If 65% of students in the class have bicycle, what percent of students do not have bicycle? आता इथे आपल्याला थोडासा वेगळा क्वेश्चन विचारलाय. 65% स्टुडंट इन अ क्लास हॅव बायसिकल. म्हणजे क्लासमध्ये जर 100 स्टुडंट्स असतील तर 100 पैकी 65 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे बायसिकल आहे. मग किती जणांकडे नाहीये तर 100 मायनस 65 इज इक्वल टू 35% स्टुडंट्स कडे बायसिकल नाहीये. We have a basket full of apples, oranges and mangoes. If 50 are apples, 30 are oranges, then what percentage are mangoes? म्हणजे या बास्केट मध्ये 50% ऍपल्स आहेत आणि 30% ऑरेंज आहेत. मग ऍपल्स प्लस ऑरेंज म्हणजे किती झाले 50 प्लस 30 म्हणजे 70% तर
ऍपल्स आणि ऑरेंजेस झाले. आता आउट ऑफ 100 जर 70 किती आहेत ऍपल्स आणि ऑरेंजेस आहेत, तर रिमेनिंग काय असतील, मँगोज असतील. सो मँगोज किती असतील, 100 मायनस 70 दॅट इज 30%. आता आपण 100 का घेतलं, तर आपण हे सगळं पर्सेंटेज मध्ये बोलतोय, म्हणजे बेस जो आहे टोटल जी आहे ती 100 आहे, म्हणून 100 मायनस 70 आपण केलं दॅट इज 30%. A survey of 40 children showed that 25% like playing football. How many children like playing football? A survey of 40 children showing that 25% like playing football. म्हणजे 40 चिल्ड्रनचा आपण सर्वे घेतलाय आणि त्याच्यातले 25% काय आहेत, ज्यांना फुटबॉल खेळायला आवडतोय. तो हाऊ मेनी चिल्ड्रन लाईक प्लेइंग फुटबॉल. म्हणजे आता आधी सिच्युएशन समजून घ्या. 25% मुलांना फुटबॉल खेळायला आवडतोय, म्हणजे सपोज जर 100 टोटल स्टुडंट्स आहेत, तर त्याच्यापैकी 25 मुलांना फुटबॉल खेळायला आवडतोय, पण ऍक्च्युली किती आहेत, ऍक्च्युली 40च आहेत. म्हणून आपल्याला ऍक्च्युअल नंबर ऑफ स्टुडंट्स काढावे लागतील की ज्यांना फुटबॉल खेळायला आवडतोय. चिल्ड्रन प्लेइंग फुटबॉल इज इक्वल टू, नाव आउट ऑफ 40 दॅट इज वी हॅव टू कॅल्क्युलेट 25% ऑफ 40. म्हणजे आपल्याला 40चा 25% काढावा लागेल. नाव हाऊ टू कॅल्क्युलेट 25% ऑफ 40. आता 40चा 25% कसा काढायचा, 25% इंटू 40. So 25 upon 100 into 40. 25 ones are 25. This is 4. 4 ones are this, and 4 tens are 40. So final answer is 10. Hence we can say 10 students like to play the football. म्हणजे टोटल स्टुडंट्स पैकी 10 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना फुटबॉल खेळायला आवडतो. Hence 10 children out of 40 like playing football is our final answer. Find 50% of 164, 75% of 12 and 12 1/2% of 64. आता हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही स्वतःहून सोडवायला ट्राय करा. 1 मिनिटाचा वेळ आपण घेऊया आणि तुम्ही हा क्वेश्चन स्वतःहून सोडवून बघा. %50 of 164, that's 50 upon 100 into 164. 50 ones are 50, this is 2. 164 upon 2, 2 ones are 2 and 82. So answer is 82. 75% of 12, 75 upon 100 into 12. 25 3s are 75, 25 4s are 100, 4 1s are 1, 4 3s are 12. 3 into 3 is 9. 12 1/2% of 64. 12 1/2 is equal to 25 upon 2. So 25, 12 2s are 24. 24 plus 1 is 25. 25/2% of 64. That's 25/2 upon 100. So denominator of the denominator, that is 25 upon 2 into 100 into 64. Now this 25 ones are 25, 25 4s are 100, this 4 ones are 4, this is 16. Now this 2 ones are 2, this is 8. So we have got 8. So 50% of 164 is equal to 82, 75% of 12 is equal to 9, and 12 1/2% of 64 is equal to 8. I hope तुमचे हे तीनही आन्सर्स बरोबर आले असतील. या तीनही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. 82, 9 and 8. We'll move to next question. 8% children of a class
of 25 like getting wet in the rain? How many children like getting wet in the rain? आता इथे आपल्याला 8% of 25 काढायचं आहे, म्हणून 8/100 into 25. 25 ones are 25, 25 fours are 100, 4 ones are 1, 4 twos are 8. So 2 म्हणजे ऍक्च्युली 8% of 25 याचा अर्थ त्या 25 मुलांच्या क्लासमधल्या फक्त 2 मुलांना गेटिंग वेट इन द रेन म्हणजे त्या फक्त 2 मुलांना पावसात भिजायला आवडतंय. Only 2 children like getting wet in the rain. Rahul bought a sweater and saved rupees 200 when a discount of 25% was given. What was the price of the sweater before discount? Rahul bought a sweater and saved rupees 200 when a discount of 25% was given. Rahul has saved rupees 200 when a discount of 25% was given, when the price of the sweater was reduced by 25%. So आपण असं म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीची त्या स्वेटरची प्राइस 25% नी कमी केली तेव्हा ती ऍक्च्युअली कितीने कमी केलेली होती? 200 रुपयाने कमी केलेली होती. This means that 25% reduction in price is the amount which is equal to amount saved, which is equal to 200 rupees. So let's say 25% of the original price is equal to rupees 200. म्हणजे काय की ओरिजिनल प्राइसच्या जर 25% आपण डिस्काउंट काढला तर तो किती असेल? 200 रुपीज असेल. So 25% of the original price is rupees 200. Now let's say original price is in rupees is P. So 25%. Now let's say we'll assume that original price is P. So let the price in rupees is P. Now 25% of P is equal to 200. Now 25/100 into P is equal to 200. So P is equal to 200 into 100/25. So this is 8 and 8 into 100 is equal to 800. So P is equal to 800. म्हणजे त्या स्वेटरची ओरिजिनल प्राइस किती आहे? 800 rupees. Therefore, as P is equal to 800, we can say that the original price of that sweater before discount is rupees 800. एक्झाम्पल्स दिसायला हे कॉम्प्लिकेटेड आहेत पण व्यवस्थित समजून घेऊन आपण जेव्हा इक्वेशन फॉर्म करू तेव्हा मग आपल्याला ते लगेच सुटतं. नाइन इज 25% ऑफ व्हॉट नंबर? आता हा अगदी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे की 9 इज 25% ऑफ व्हॉट नंबर. आपण काय करू? तो नंबर x अज्यूम करू. लेट x बी दी ओरिजिनल नंबर. नाउ 9 इज 25% ऑफ x. So 25% of x is equal to 9. That is 25/100 into x is equal to 9. So x is equal to 9 into 100/25. So 25 ones are 1, 25 4, 9 into 4 is 36. So x is equal to 36. Now you can also cross verify that 36 into 25/100 will give you the answer as 9. 25% of 36 is 9. %73% of what number is 15? Now this is exactly similar to previous question. So let x is the original number. आता हा अगदी मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे. मग आपण ओरिजिनल नंबर काय करू? x अज्यूम करू. So x 75% of x is 15. So 75/100 into x is equal to 15.
x is equal to 15 into 100 divided by 75. So this is 15 ones are 15, this is 5, 5 ones are this, and 5 20. So x is equal to 20. So 75% of x, that's 75% of 20. If you calculate, you will get the answer as 15. Hence we can say 75% of 20 is 15. Rina's mother said to make idlis, you must take 2 parts of rice and 1 part of urad dal. What percentage of such a mixture would be rice and what percent would be urad dal? रीनाच्या आईने काय केलंय, रीनाच्या आईने इडली कशी बनवायची त्याचं मिक्सचरचं प्रपोर्शन सांगितलंय की 2 पार्ट्स राईस असेल तर 1 पार्ट आपल्याला उडद डाळ घ्यायची आहे. ॲज इन इफ 2 पार्ट्स ऑफ राईस म्हणजे जर 2 बोल राईसचे घेतले तर 1 बोल आपल्याला उडद डाळ घ्यायची. म्हणजे टोटल किती बोल्स होतील, 3 होतील. 3 पैकी 2 आहेत राईस आणि 1 आहे उडद डाळ. अँड वी नीड टू कॅल्क्युलेट अ मिक्स की पर्सेंटेज ऑफ उडद डाळ किती आहे आणि पर्सेंटेज ऑफ राईस किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. सो इन टर्म्स ऑफ रेशो जर आपल्याला लिहायचं असेल तर तो किती असेल, तर इन टर्म्स ऑफ रेशो वी कॅन राईट इट ॲज 2:1. इन टर्म्स ऑफ रेशो तो असेल 2:1. म्हणजे टोटल झाले 3 पार्ट्स. म्हणजे जर फ्रॅक्शन्स मध्ये आपण घेतलं तर टोटल 3 पैकी 2 आहेत राईस आणि 1 आहे उडद डाळ. सो 2/3 इज राईस अँड 1/3 इज उडद डाळ. आणि मग आपण काय करू, हे फ्रॅक्शन्स आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू. सो राईस किती आहे 2/3. तर 2/3 इंटू 100% म्हणजे 200/3 दॅट इज 66 2/3%. आणि तसंच उडद डाळसाठी 1/3 इंटू 100% दॅट इज 100/3 म्हणजे 33 1/3%. If rupees 250 is to be divided among Ravi, Raju and Roy, so that Ravi gets 2 parts, Raju gets 3 parts and Roy gets 5 parts, how much money will each get? What will be its percentage? आता आपल्याला गिवन आपल्याला काय दिलेलं आहे की ₹250 हे 3 जणांमध्ये डिवाइड करायचे, रवी, राजू आणि रॉय. आता कसे डिवाइड करायचे, दॅट रवी गेट्स 2 पार्ट्स, राजू गेट्स 3 पार्ट्स अँड रॉय गेट्स 5 पार्ट्स. म्हणजे आपण जर रेशो तयार केला तर रवी ॲज टू राजू ॲज टू रॉय किती रेशो येईल, 2:3:5. म्हणजे एकाला रवीला 2 पार्ट मिळतील, राजूला 3 पार्ट मिळतील आणि रॉयला 5 पार्ट्स मिळतील. म्हणजे टोटल पार्ट्स किती झाले, 2 + 3 + 5. म्हणजे टोटल पार्ट जर 10 असतील तर त्यांचं डिव्हिजन होईल 2:3:5. पण ऍक्च्युली आपल्याकडे टोटल किती आहे 250. म्हणून आपण कॅल्क्युलेट करू रवीचे किती आहेत, जर 10 असतील तर 2, पण ऍक्च्युली आहे 250. म्हणून रवीला मिळतील 2/10 इंटू 250 दॅट इज ₹50. राजूला मिळतील 3/10 म्हणजे 3/10 इंटू 250 दॅट इज ₹75. आणि रॉयला मिळतील 5/10 इंटू 250 म्हणजेच ₹125. आणि आपल्याला जे पर्सेंटेज पण काढायचे आहेत. सो रवीसाठी 2/10 इंटू 100% इज इक्वल टू 20%, राजूसाठी 3/10 इंटू 100% इज 30% आणि रॉयसाठी 5/10 इंटू 100% इज 50%. Divide 15 sweets between Manu and Sonu so that they get 20% and 80% of them respectively. आता इथे टोटल आहेत 15 स्वीट्स. 15 पैकी मनूला मिळतात 20% आणि सोनूला मिळतात 80%. म्हणजे आपण आधी काढू, मनूला मिळतात 20% ऑफ 15. सो इनिशियली आपण काढून घेऊ 20% ऑफ 15 म्हणजे 20/100 into 15. 20 ones are 20, 25 are 100, 5 ones are 5, 5 3s are 15 is equal to 3. म्हणजे मनूला मिळतील 3 स्वीट्स आणि सोनू गेट्स 80% ऑफ द स्वीट्स. आता 15 मधून 3 मायनस करून डायरेक्टली 12 आन्सर मिळेल, किंवा 80% ऑफ 15 काढायचं असेल तर 80% ऑफ 15 दॅट्स 80/100 into 15 which is equal to 24s are 80, 25s are 100, 5 ones are 1
and 5 3s are 15. So 4 3s are 12. So Sonu will get 12 sweets. If angles of the triangle are in the ratio 2:3:4, find the value of each angle. Angles of the triangle are given in the ratio 2:3:4. आता आपल्याला काय आहे की अँगल्सचा रेशो दिलेला आहे 2:3:4. म्हणजे आपण त्या अँगल्सची माप अज्यूम करू शकतो, दॅट इज 2x, 3x आणि 4x. आता आपल्याला ट्रायंगलची आणखी एक प्रॉपर्टी माहिती आहे की ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत त्यांची जर आपण समेशन केली तर ती सम किती येते 180 डिग्री. म्हणून आपण लिहू शकतो बाय अँगल सम प्रॉपर्टी 2x + 3x + 4x = 180 डिग्री, 9x = 180 डिग्री. सो x = 20 डिग्री आणि x 20 आहे म्हणजे अँगल्स किती येतील 2x म्हणजे 40, 3x म्हणजे 60 डिग्री आणि 4x म्हणजे 80 डिग्री. A school team won 6 games this year against 4 games won last year. What is the percentage increase? आता स्कूलने यावर्षी किती गेम जिंकलेले 6 गेम्स and last year how many games they won? That is 4. लास्ट इयर त्यांनी 4 गेम्स जिंकले होते. म्हणजे यावर्षी इन्क्रीज किती आहे 6 - 4 = 2. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज हे नेहमी जो आधीचा बेस आहे त्या बेसवर कॅल्क्युलेट केलं जातं. सो पर्सेंटेज इन्क्रीज इज इक्वल टू अमाऊंट ऑफ चेंज डिवायडेड बाय बेस और ओरिजिनल अमाऊंट इंटू 100. आता अमाऊंट ऑफ चेंज म्हणजे कितीने वाढलंय 6 - 4 = 2 म्हणजे न्यूमरेटरला येईल 2. आता हा इन्क्रीज मागच्या वर्षीपेक्षा जास्त किती आहे हे काढायचं आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा आपल्याला डिनॉमिनेटर घ्यावा लागेल 4 आणि इंटू 100. सो 2/4 इंटू 100 म्हणजे किती येईल ते 50%. सो पर्सेंटेज इन्क्रीजेस 50%. The number of illiterate person in a country decreased from 150 lakhs to 100 lakhs in 10 years. What is the percentage decrease? Now, original amount किती आहे 150 lakhs आणि ही जी इलिटरेट लोक आहेत ओरिजिनली किती होते 150 lakhs होते. आता आफ्टर 10 years ते किती झालेत 100 lakhs झालेत. म्हणजे अमाऊंट ऑफ चेंज किती येईल 150 lakhs मायनस 100 lakhs इज इक्वल टू 50 lakhs. म्हणजे 10 वर्षात 50 lakhsने इलिटरसी जी आहे ती कमी झाली आहे. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज इज इक्वल टू अमाऊंट ऑफ चेंज डिवायडेड बाय ओरिजिनल और बेस इंटू 100. म्हणजे 50 lakhs डिवायडेड बाय आता ओरिजिनल किती होता 150 lakhs. सो 50 lakhs डिवायडेड बाय 150 lakhs इंटू 100 दॅट इज 300/3 म्हणजेच 33 1/3%. That is 100/3 म्हणजेच 33 1/3%. Find the percentage increase or decrease. Price of shirt decreased from ₹280 to ₹210. Now, what is the original amount? Original amount is ₹280. What is the change? Change amount, which is a decrease 280 minus 210, which is equal to 70. So, percentage decrease is equal to amount of change
upon original amount into 100, which is equal to 70 upon 280 into 100. Seventy ones are 70, 74s are 280, 4 ones are 1, 4 25s are 100. So 25% is the amount of change. Find the percentage increase or decrease. Marks in the test increased from 20 to 30. Now how many? Now original marks is equal to 20. New marks is equal to 30. So what is the change? Change is increase. 30 minus 20, that is 10, is the increase. So percentage change, that is percentage increase, is equal to amount of change upon original into 100. That is 10 by 30 into 100, which is equal to 33 1/3%. My mother says in her childhood petrol was ₹1 a litre. It is ₹52 per litre today. By what % has the petrol price gone up? Now, आता पेट्रोलची ओरिजिनल प्राइस काय आहे? ₹1 आणि आत्ताची प्राइस पेट्रोलची काय आहे? दॅट इज ₹52. म्हणजे चेंज किती झालेला आहे पेट्रोलच्या प्राइस मध्ये? इन्क्रीज किती झालाय? 52 मायनस 1 म्हणजेच ₹51. आता पर्सेंटेज ऑफ इन्क्रीज कसा काढतो आपण? अमाऊंट ऑफ चेंज अपॉन ओरिजिनल प्राइस इंटू 100, म्हणजे 51 अपॉन 1 इंटू 100, दॅट इज 5100%, म्हणजे 5100% नी पेट्रोलची प्राइस वाढली आहे. Prices related to an item or buying and selling. आता पुढचा पार्ट आहे आपला बाइंग अँड सेलिंग, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचे प्रॉब्लेम्स आता आपण पाहणार आहोत. आता आपण प्रॉफिट अँड लॉसच्या प्रॉब्लेम्सचे काही बेसिक डेफिनेशन बघूयात. सगळ्यात पहिली आहे कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे आपण एखादी वस्तू जितक्या किमतीला विकत घेतो, दॅट इज कॉस्ट प्राइस, आणि ही जनरली सीपी अशा शॉर्ट फॉर्मने लिहिली जाते. नंतर आहे सेलिंग प्राइस. आता हीच वस्तू, म्हणजे सपोज मी एक ट्रेडर आहे, मी एक वस्तू काही रुपयांना घेतली, म्हणजे सीपी कॉस्ट प्राइस जी माझी असेल. आता मी तीच वस्तू कोणाला तरी सेल केली, म्हणजे मी ती कोणाला तरी विकली, तर मी ज्या प्राइसला ती वस्तू विकेन दॅट इज कॉल्ड ॲज अ सेलिंग प्राइस, म्हणजे SP. आता काही वेळेला काय होतं की ही कॉस्ट प्राइस जी आहे ती कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असते. मग त्या वेळेला काय होईल? जर माझी कॉस्ट प्राइस जास्त असेल तर काय होईल? मला लॉस होईल. पण जर समजा माझी कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइस पेक्षा कमी असेल तर काय होईल? मला प्रॉफिट होईल. म्हणजे सपोज मी 100 रुपयाला एखादी गोष्ट घेतली आणि 200 रुपयाला विकली, म्हणजे माझी कॉस्ट आहे 100 आणि सेलिंग प्राइस आहे 200, म्हणजे मला काय होईल? प्रॉफिट होईल. दॅट प्रॉफिट इज ऑलवेज सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. बट लेट्स से ऑन द कॉन्ट्ररी, इफ माय कॉस्ट प्राइस इज 200 and my selling price is 100, म्हणजे जर माझी कॉस्ट 200 रुपये असेल आणि सेलिंग प्राइस 100 रुपये असेल तर काय होतं की कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइस पेक्षा जास्त आहे, म्हणजे काय झालंय? मला लॉस झालाय. आणि हा लॉस किती झालाय? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस म्हणजे 100 रुपीज. आणि कधी कधी काय होतं की आपण जितक्याला घेतो तितक्याच प्राइसला विकतो, म्हणजेच कॉस्ट प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस. त्या केसमध्ये काय होतं? आपल्याला 0 प्रॉफिट 0 लॉस, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस.
आता हे जे प्रॉफिट अँड लॉस आहे, प्रॉफिट लॉस कॅन बी कन्वर्टेड इनटू पर्सेंटेज. प्रॉफिट लॉस हे जनरली हा पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट केला जातो आणि प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी बेस जो आहे तो नेहमी कुठला घेतला जातो, कॉस्ट प्राइसचा बेस घेतला जातो. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. The cost of a flower vase is rupees 120. If the shopkeeper sells it at a loss of 10%, find the price at which it is sold. हा जो फ्लावर वास आहे याची कॉस्ट प्राइस दिली आहे, दॅट इज 120 आणि लॉस किती झालेला आहे, 10% झालेला आहे आणि सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे. आता लॉस ऑफ 10% म्हणजे काय, जर 100 रुपये कॉस्ट असेल तर लॉस किती आहे, 10 रुपीज त्याच्यावर, म्हणजे सेलिंग प्राइस किती असेल, 90 रुपीज असेल. मग आपण एक टेबल तयार करू, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. सो 100 रुपीज जर कॉस्ट असेल तर सेलिंग प्राइस आहे 90, पण ऍक्च्युली कॉस्ट प्राइस आहे 120, तर सेलिंग प्राइस किती, मग सेलिंग प्राइस आपण कॉस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशनने काढूयात. सो सेलिंग प्राइस इज इक्वल टू 90 इंटू 120 अपॉन 100 विच इज इक्वल टू रुपीज 10. Selling price of a toy car is rupees 540. If the profit made by the shopkeeper is 20%, what is the cost price of this toy? Now, selling price of the toy is rupees 540 and profit percent is 20. We need to calculate the cost price. म्हणजे selling price 540, profit percent 20 आणि cost price किती ते आपल्याला काढायचं आहे. आता इथे प्रॉफिट पर्सेंटेज 20% दिलेला आहे, म्हणजे जर एखाद्या गोष्टीची कॉस्ट प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस किती होईल, 120. मग आपण इथे एक टेबल तयार करू, कॉस्ट प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस होईल 120, पण सेलिंग प्राइस आहे ऍक्च्युली 540, तर कॉस्ट प्राइस किती, आणि मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशननी फाइंड आउट करू. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 100 इंटू 540 अपॉन 120 विच इज इक्वल टू रुपीज 450. हे आपलं final answer. So the cost price of that toy is rupees 450. A shopkeeper bought a chair for rupees 375 and sold it for rupees 400. Find the gain percentage. आता इथे शॉपकीपर बॉट अ चेअर फॉर रुपीज 375 म्हणजे कॉस्ट प्राइस आहे 375 अँड सोल्ड इट फॉर रुपीज 400 म्हणजे सेलिंग प्राइस आहे रुपीज 400. नाव प्रॉफिट म्हणजे गेन इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस विच इज इक्वल टू 400 मायनस 375 विच इज इक्वल टू 25. नाव आपल्याला काढायचं आहे गेन पर्सेंटेज, दॅट्स प्रॉफिट पर्सेंट is equal to profit upon cost price into 100 म्हणजे 25 upon 375 into 100, 25 ones are 25, 15, 100 upon 15 is equal to 6.66% is the final answer. So gain percentage किती आहे, 6.66%. Cost of an item is rupees 50. It was sold at a profit of 12%. Find the selling price. आता कॉस्ट प्राइस किती आहे, कॉस्ट प्राइस आहे 50 आणि प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला आहे 12%. सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे. आता प्रॉफिट 12% म्हणजे काय की जर कॉस्ट प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस किती होईल, 112 होईल, पण ऍक्च्युली कॉस्ट प्राइस किती आहे 50. मग आपण टेबल तयार करू. कॉस्ट प्राइस 100 असताना सेलिंग प्राइस आहे 112, मग कॉस्ट प्राइस 50 असताना सेलिंग प्राइस किती, म्हणजे सेलिंग प्राइस इज इक्वल टू 50 इंटू 112 डिवायडेड बाय 100 विच इज इक्वल टू 56. म्हणजे हिची सेलिंग प्राइस किती असेल, 56 रुपीज.
An article was sold for rupees 250 with a profit of 5%. What was the cost price? Now selling price is rupees 250 and profit percentage 5. Cost price we need to calculate. आता selling price दिली आहे 250 आणि profit percentage दिलेला आहे 5. आपल्याला cost price calculate करायची आहे. Now profit percentage 5. That means if cost price is 100, then selling price would be 105 because profit is rupees 5. जर cost price 100 असेल तर profit percentage 5 म्हणजे selling price किती असेल 105. So we'll create the table cost price and selling price. If cost price is 100, selling price is 105. How much is cost price for selling price? Rupees 250. So cost price 100 असताना selling price आहे 105. तर मग selling price 250 असताना cost price किती असेल? So 100 into 250 upon 105. So cost price is equal to 100 into 250 upon 105, which is equal to rupees 238.1. An item was sold for rupees 540 at a loss of 5%. What was its cost price? Selling price is rupees 540 at a loss of 5%. So cost price is how much? म्हणजे आपल्याला cost price काढायची आहे. Selling price 540 दिली आहे, loss percent 5 दिले. Now if the cost price is 100, loss is 5%. Cost price 100 असताना 5% loss असेल तर selling price किती असेल 95. So if the cost price is 100, selling price 95. So if the selling price is 540, how much is the cost price? So 100 cost price is equal to 100 into 540 upon 95, which is equal to rupees 568. आता या चॅप्टर मध्ये आपण आणखी एक कन्सेप्ट पाहणार आहोत, ती आहे सिंपल इंटरेस्ट. So the money which you borrow is called as a sum borrowed. It is also called as a principal. Now for keeping or for using this money, the borrower has to pay some extra money. It's like a rent on that particular money, and this extra amount is called as an interest. So the total amount which the borrower has to return is equal to original amount plus interest, that is principal plus interest. So the amount is equal to principal plus interest. The money you borrow is known as a sum borrowed or principal. आता सपोज आपण एखाद्या ठिकाणाहून काही कर्ज घेतोय, तर आपण किती अमाउंटचं कर्ज घेतो म्हणजे आपण किती रक्कम घेतो त्याला म्हटलं जातं सम बॉरोड किंवा प्रिन्सिपल. किती कर्ज आपण घेतलंय. आता हे कर्ज आपण घेतो, आपण ते आपल्या कामासाठी वापरतो आणि नंतर आपलं काम झालं की आपण परत देतो. म्हणजे या पर्टिक्युलर पिरियडसाठी आपल्याला आपण ॲज अ रेंट म्हणून काही एक्स्ट्रा रक्कम आपल्याला परत द्यावी लागते. तर ही जी एक्स्ट्रा रक्कम आपण जी परत देतो, फॉर कीपिंग दिस मनी फॉर सम टाइम, the borrower has to pay some more extra money to the bank, and this amount, this is called as an interest. ही एक्स्ट्रा अमाउंट जी आपल्याला भरावी लागते ॲज अ चार्ज म्हणून त्याला म्हटलं जातं इंटरेस्ट. म्हणजे आपण टोटल किती अमाउंट रिटर्न करतो, सो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, सो दिस इज इक्वल टू अमाउंट. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. Anita takes a loan of rupees 5,000 at 15% per year as rate of interest. Find the interest she has to pay at the end of 1 year. आता हिने Anita takes a loan of rupees 5,000 म्हणजे तिने किती लोन घेतलाय 5,000. सो प्रिन्सिपल किंवा सम बॉरोड किती आहे 5,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 15% पर इयर. 15% पर इयर म्हणजे काय, जर 100 रुपये त्यांनी घेतले तर त्या 100 रुपयावर तिला 15 रुपीज इंटरेस्ट द्यावा लागेल पर इयर एका वर्षासाठी. पण ऍक्च्युली तर तिने किती घेतले, सो इफ दॅट मीन्स इफ शी बॉरोज 100 रुपीज शी हॅज टू पे 15
₹15 ॲज अन इंटरेस्ट. पण ॲक्च्युली तिने किती घेतले? तिने घेतले ₹5,000. सो आपल्याला काढावं लागेल 15% ऑफ दिस 5,000, म्हणजे आपल्याला मिळेल टोटल इंटरेस्ट. सो 15/100 इंटू 5,000 इज इक्वल टू ₹750. आणि मग हा इंटरेस्ट आहे एका वर्षासाठीचा ₹5,000 वरचा. आणि मग ॲट दी एंड ऑफ 1 year तिला किती पैसे द्यावे लागतील? सो हाऊ मच अमाऊंट शी हॅज टू पे इज इक्वल टू सम borrowed, that is principal, plus interest. So ₹5,000 plus ₹750, that is ₹5,750 she has to repay. Now we'll see what's the formula to calculate the interest. Is on principal P at R% interest rate per year, the interest paid for 1 year is P into R upon 100 or R into P upon 100. So let's say if interest I is to be paid for T years. So for 1 year it is R into P upon 100. So if it's for T years, then T into R into P upon 100, and we call it PRT upon 100. So simple interest I is equal to PRT upon 100. And the amount which has to be repaid after T years, A is equal to P plus I. मग आता आपण फॉर्म्युला बघूया. जर आपण P हे प्रिन्सिपल R% इंटरेस्ट नी जर घेत असू तर आपल्याला इंटरेस्ट किती पे करावा लागेल? आफ्टर 1 year, एका वर्षानंतर R into P upon 100. आणि देअरफोर जर आपण T इयर्स साठी कॅल्क्युलेट करत असू तर आपल्याला काय करावं लागेल? T न मल्टिप्लाय करावं लागेल. So interest after T years is T into R into P upon 100, that is PRT upon 100. आणि मग टोटल अमाउंट किती आपल्याला रिपे करावी लागेल? That amount is equal to principal plus interest. So A is equal to P plus I. एकदम इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत हे दोन्ही पण. इंटरेस्ट I is equal to PRT upon 100. And amount which we need to repay is A is equal to P plus I. These two are very important formulas. If Manohar pays an interest of ₹750 for 2 years on a sum of ₹4,500, find the rate of interest. Now I is ₹750, T is 2 years, P is ₹4,500, and we need to calculate the rate of interest. Now we are aware about the formula. I is equal to PRT upon 100. So 750 is equal to 4,500 into R into 2. So R into 2 into 45 is equal to 750. Hence R is equal to 750 upon 45 into 2, which is equal to 8 1/3%. So rate of interest is 8 1/3%. You have ₹2,400 in your account and the interest rate is 5%. After how many years you would earn ₹240 as interest? You have ₹2,400 in your account. So P is equal to ₹2,400. Interest rate is 5%. So R is 5%. After how many years? That means we need to calculate T, and interest is ₹240. So I is equal to 240. So I is equal to PRT upon 100. 240 is equal to 2,400 into 5 into T upon 100. 2 वर्षांनंतर तुम्हाला ₹240 इंटरेस्ट मिळू शकेल. On a certain sum, the interest paid after 3 years is ₹450 at 5% rate of interest per annum. Find the sum. So I is equal to ₹450, T is 3 years, R is 5%, and we need to calculate sum, that is principal. P is equal to what? We need to calculate. I is equal to PRT upon 100. 450 is equal to
P into 5 into 3 upon 100. So P is equal to 450 into 100 upon 3 into 5, which is equal to rupees 3000. So the sum is equal to rupees 3000. म्हणजे sum किती असेल rupees 3. So in this chapter we have studied three concepts, that is percentage, profit loss and then simple interest. या व्हिडिओ मध्ये आपण पर्सेंटेज ची कन्सेप्ट पाहिली. पर्सेंटेजला फ्रॅक्शन्स मध्ये डेसिमल मध्ये कन्वर्ट कसं करायचं ते आपण पाहिलं, किंवा डेसिमल आणि फ्रॅक्शन्सला पर्सेंटेज मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पाहिलं. आपण प्रॉफिट अँड लॉस ची कन्सेप्ट समजून घेतली. कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, पर्सेंटेज प्रॉफिट, पर्सेंटेज लॉस कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण पाहिलं. आपण सिंपल इंटरेस्ट वरचे काही प्रॉब्लेम्सही पाहिले. हा चॅप्टर पर्सेंटेजचं बेसिक आणि पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस आणि सिंपल इंटरेस्ट ह्याच्या बेसिक कन्सेप्ट आपण या चॅप्टर मध्ये पाहिल्यात आणि या कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला कोणत्याही कन्सेप्ट मध्ये काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुमच्या ज्या क्वेरीज आहेत त्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये आपण नक्की सॉल्व्ह करूयात. स्टे ट्यून. मॅथमॅटिक्सचे असेच व्हिडिओज, पझल्स, वेगवेगळे प्रॉब्लेम्स, एक्झाम्पल्स ते कसे सोडवायचे याच्या ट्रिक्स पाहण्यासाठी अमृताज ब्लिंक या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्यू.